मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या शाळेतली हुशार विद्यार्थिनी नम्रता संभेराव आणि कॉमेडीतला बाप माणूस अरुण कदम. बघूया बाप लेकीची ही जोडी आज इथे काय धुमाकूळ घालतीये ते. अगं दरवाजा उघड. अगं पोरी दरवाजा लवकर उघड. लवकर दरवाजा उघड. सगळे वेरिसन संपलेत आता माझ्याकडे. दरवाजा उघड. पप्पूस तुनी इतक्या लवकर कस काय आईला ऑफिस मधून? वसरे 1 महिना झालाय रिटायर होऊन मला. तरी रोज सकाळी माझ्या हातात डबा देऊन तुम्हाला ऑफिसला का पाठवते? का पाठवतेस तू म्हणा? पप्पूस मी कसं विसरलं पप्पूस. पण मना सांगा तुम्ही आता लवकर कसे काय आले? म्हणजे काय झालं आवली सगळी गडबड करून मी गाडीत शिरलंय. ट्रेन मध्ये बसलो तर समोरचा एक माणूस पेपर वाचत होता. त्याच्यावरती एक बातमी आली होती की धोनी रिटायर झालाय. मग माझ्या लक्षात आलं साल्या माझ्या ओळखीचा कोणतरी एक माणूस रिटायर झालेला. भांडूप येईपर्यंत मी आठवत होतो की माझ्या ओळखीचा कोण माणूस रिटायर झालाय. मग माझ्या लक्षात आलं का माझ्या ओळखीचा मीच रिटायर झालाय. इकडेच खाली उतरलो आणि इकडे आलो मी. तेव्हा असं करू नको. ए बघ पोरी अभ्यास कर मोठी हो. नाही पप्पूस मना मोठी नाही व्हायचं. पप्पूस मना छोटीच राहायचं. अरे असं करू नको. पप्पूस माझी गौऱ्या त्रास दिला. पप्पूस तुला रोज डबा देऊन मी ऑफिसला पाठवलं. असं वागू पोरी. सॉरी पप्पूस. तू माझ्या कलेजाचा तुकडा आहेस ना रे. सॉरी पप्पूस. असं करू नकोस. मी काय बोलतो माझ्याकडे आवरेचे पैसे आहेत. तू कुणासाठी आहेत? तुझ्यासाठी पैसे आहेत ना. पण मला नाही शिकायचं पप्पूस. असं नको करू. तू अजिबात फालतूगिरी करू नको. मला काहीतरी पैसे द्यायला होलो म्हणून बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही. किती पैसे पाहिजे तेवढं सांग तू म्हणा. 20,000. आवरा अहो ते म्हणा ह्याला जायचंय एज्युकेशनल टूरला महाबळेश्वरला. काय बोलतो? मोठी टूर. म्हणजे महाबळेश्वरला आता एज्युकेशनल पण टूर जायला लागले. म्हणजे लयच जग बदललंय ना. लयच बदललंय. म्हणजे महाबळेश्वर आता शाळेमध्ये अभ्यासक्रमात ते घ्यायला लागलेत ना. 20,000 तुला देतो. टेन्शन घेऊ नको बाय. अरे तू अरे माझ्याकडे आवरे पैसे ते कुणासाठी आहेत? माझ्यासाठी. हा हे 20,000 घे. बरं मी काय बोलतो म्हणजे कोण कोण जाणार आहे तुम्ही? आमच्या टूर मध्ये मिनिया ना गौरव मोरे. गौरव कशाला बसणार? तो नाही चालणार म्हणा. अजिबात नाही चालणार. अरे त्याचा ना अभ्यासाचा काही संबंध. म्हणजे अरे त्याला बघून पुस्तकं स्वतःची पानं स्वतःच फाडून घेतात. असं नको. तो नालाय काय असं नका बोलू पप्पूस. तो मला पाहिजे. म्हणजे त्या टूर मध्ये तो मला पाहिजे. पप्पूस कसं ना आमच्या कॉलेजमध्ये ना एक स्कीम काढली. त्याच्यामध्ये एक हुशार ना एक ढप वर्ग असला ना की कसं बरोबर पडतं. म्हणजे ढप वर्ग हुशार होऊन जातो बॉय हुशार पोराच्या संगाती राहून. तुमच्या दोघांना कोण आहे ना हुशार कोण आहे? पप्पूस ऑफकोर्स मिनी हुशार बापाचे लेख. पप्पूस तू डाऊट घेत माझ्या? नाही असे डाऊट घेत नाही. पप्पूस जाऊ दे तुम्ही ठेव सगळं पैसे. काय झालं? नाही मला नाही शिकायचं. अरे मी नाही शिकणार पप्पूस. जाऊ दे. पप्पूस तुम्ही माझ्यावर लय डाऊट घ्यायला लागला. नाही मला नाही शिकायचं. मला नाही मोठं व्हायचं. जाऊ दे. नाही मोठी होणार. वाईट जायला तरी चालेल. तुम्ही माझे काळजाचा तुकडा आहे. तुझ्याशिवाय माझं कोण आहे? मग तुम्ही माझ्याकडे संशयानं बघा. अरे आई विना वारलेली पोर आहेस तू. 3 आया असून तुला आईची कधी मायाच मिळाली नाही. काय झालं होतं त्या 3 आयांचं पप्पू? काय सांगतो तुला. पण त्या आयांना जाम मस्ती होती. म्हणजे स्वतःच्याच मस्तीने मेल्या त्या. स्वतःच्या इकडे हे बघ ही पहिली आई तुझी.
समीरा नाव तिचं. प्लंबर होती. एकदा नळ दुरुस्त करायला गेली. नळ खोलला तर पाईपातून पाणी बाहेर पडत होतं म्हणून तो पाईप तोंडाने घेतला. तोंडात जे काय पाणी भरलं तो ओव्हरफ्लो होऊन फुटून मेली. ही दुसरी पशी. ही गोविंदाच्या पथकान होती. दहीहंडी पथकान. हा ही पशी. आणि वरच्या थरावर चरली ती. वरच्या थरावर चरली. सोसाट्याचा वारा आला. या वसारीला गंगावन घालायची लय सवय. त्या वाऱ्याने जे काय तिचं गंगावन उरलं ती पकडायला गेली. ती डायरेक्ट 9व्या थरावर खाली पडताना 2-4 बायकांना घेऊन गेली. आणि ही तिसरी परबा. परबा हिचं काही गोर दिसतंय. वसारीला शालूवर नाचायची लय सवय. एकदा सिग्नल क्रॉस करताना शालूची मारला ना तिने स्टेप. पुरत 2 पावलं जाऊन मांग येताना मागच्या गाड्या सुरू झाल्या. उडवली. स्वतःच्या मस्तीने तिने पण मेल्या. तू अभ्यास कर मोठी हो. तू अभ्यास कर. पप्पूस मी का बोलत काय ते आपली बदलापूरला एक रूम आहे ना. तर ती मला आठवड्यातून दर 2 दिवस मला मिळेल का त्याची चावी बदलापूरच्या रूमची. ती बदलापूरची रूमची चावी तुला कशाला पाहिजे. ते आमच्या कॉलेजनी हे केलं ना. स्टडी सर्कल मध्ये ते अभ्यास करायचा असं सांगितलंय. तुमच्या सर्कल मध्ये कोण आहे. मी आणि गौरव मोरे. इकडे पण तोच आहे. नाही म्हणजे तसं नाही. आम्ही ज्या लाईनचा अभ्यास करतोय आमच्या कॉलेज मधून एक आम्ही परीक्षा देतोय. हो मी भाबा होणार त्याच्यासाठी आम्हाला अभ्यास करायचा. त्याच्यामुळे मला बदलापूरची रूम पाहिजे. म्हणा तुझा काय अभ्यास चाललाय तो दाखव. काय काय तुझा जो अभ्यास चाललाय ना. मी आवरत तुला पैसे देतो. त्याचा अभ्यास काय चाललाय तर मला दाखव. फालतूगिरी करू नको. दाखव तो अभ्यास. इकडे तिकडे अभ्यास दाखव काय ते. माझ्यावर डाऊट जाऊ नकोस पप्पूस. तुला माहित आहे माझा अभ्यास कवरा गारा. मी विज्ञानाच्या मदतीने विज्ञानाच्या ताकदीने कसा गौरव मुरेला आतल्या रूम मधनं बाहेर आणत ते बघ. पोटॅशियम परमॅंगनेट सल्फर हायड्रॉक्साइड नायट्रोजन ऑक्सिजन H2O O2 गौरव H2. अरे बाप रे बाप. आईला बघा विज्ञानात कवरी ताकद. अरे पण मी इकडे कसं काय आलो. मी तर घरी माझ्या फिल्टर पाण्याला सायन्सचा अभ्यास करत होतो. डायरेक्ट तुझ्या घरी. हे काय फालतूगिरी तुमची चालली वसरे. ही फालतूगिरी नाही. वसरे मला ऑफिसला पाठवून तू गौरवला इकडे बोलवतेस वसरे. त्यातला मी तुझा बापूस आहे. यो जेव्हा इकडे आला ना याची फालतूगिरी बघितली तेव्हाच माझ्या लक्षात आलं की यो सगळी फालतूगिरी चालली तुमच्या दोघांची. पप्पूस असं नाही. अरे मी तुझा बापूस आहे रे. आणि बाप हा बापच असतो वसरे. म्हणजे तू मला बोलायचं ना की यो पोरग मला आवडतो. बापूस म्हणा याच्यावर लग्न करायचंय. अरे मी पप्पूस तुम्ही माझं लगीन लावून दिलं. माझं खरंच लगीन लावून दिलं तर गौरव बोरेशी. पप्पूस मग मला खरंच तुझी शपथ मला त्याच्याशी लगीन करायचं. अरे हा या वासाऱ्या बरोबर लग्न करण्यापेक्षा मी तुला कुवारी ठेवीन. वा 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 वा. हो मी बाबा होणारच हे ब्रिलियंट होतं. मज्जा आली. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. प्रसादा. अरण्या मुळात या 3 बायका प्लस तुझं महाबळेश्वरचा अभ्यास ह्याच्यात तुला जर अशी मुलगी नाही झाली तरच नवल आहे. पण या शर्टामुळे तूही थोडासा स्ट्रॉबेरी सारखा दिसतोय. एवढं मजा आली. गौऱ्या मस्त मजा. कॉमेडी आणि हिरोगिरी यांचा बॅलन्स साधत पंचेस वाजवणारा निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब करताहेत लग्न. परंतु त्यांच्या लग्नात बेरिंगचा बादशाह असलेल्या भूषण कडूच्या कृपेनं आलंय खानदेश रत्न श्याम राजपूत नावाचं संकट. बघूया नेमका हा काय घोळ आहे ते. घाल ना निमिष. वा 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 वा.
लग्न झालं. चला निघायचं आता. लग्न झालं कारण आपलं. कुठे निघालात कुठे? नाही घरी घरी जायचं. मुख्य कारभार राहिलेला आहे ना. हा, वधू कोण आहे वधू? मी स्वतः. अच्छा तू आहेस का? हा कुठे कुठे करायचंय? कुठे अंगावर नाही इकडे इथे कर इथे सही करा. हा हा करा सही तिथं. हा हा बरं काय वर कोण आहे वर? मग खाली कर काय खाली कर? मग सही कर खाली. सही खाली कर. वर आहे ना वर. तर डबा काढा ना थोडा. निमिष मला भरवता तुम्ही साईन करून टाका. तुम्ही पटकन साईन करा. डायनिंग हॉल कुठे जेवायचं ना? अरे जय शंभोलान सोम तिथे डायनिंग हॉल म्हणे. तिथं आपण जेवून घेऊया ना. आता आपण थांबा जेवायला थांबा. हे बरं केलं ना त्यांना पाठवलं इथे बसले असते जेवायला ते. आपण जाऊया. लग्न झालं. निमिष जोडा एक नंबर दिसून राहिला बा. हा फोटो काढणार. काढतो हा फोटो काढ. नीट घे. या तुमचे लग्न आहे का हो? हा? तुमचे लग्न आहे का? नाही. मग बसा ना तुम्ही इथे. फोटो हा काढला चला चला जाऊया जेऊया. मुली तू वधू आहेस ना? हो. का आदुडोक्याची वधू आहेस? मधूनच काय चला हा इथं सगळं बाकी आहे प्रोसिजर ना. काय बाकी? अजून आहे सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत. एक मिनिट हा शिक्का मारलेला आहे. Yes. म्हणजे तुमच्या लग्नावर शिक्कामोर्तब झालेला आहे. थँक्यू. आता सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागेल ना. हो द्या ना certificate. एकच मिनिट हा वाचून दाखवतो तत्पूर्वी म्हणजे नंतर मग कन्फ्युजन नको. हा बघा आज 8 सप्टेंबर 2020 रोजी कुमारी शिवाली परब हिचा विवाह कुमार श्याम राजपूत यांच्याशी संपन्न झालेला आहे. श्याम राजपूत नाही हा? हो, निमिष कुलकर्णी याच्या बरोबर संपन्न झालेला आहे असं असेल ते. नाही असं कसं असेल? हे काय इथे नाव काय लिहिले बघा इथे नाव काय? श्याम राजपूत. श्याम राजपूत कोण आहे? मी आहे. हा मग तुमच्याशी लग्न झालेलं आहे. आणि काय रे गधड्या दाढीवाल्या तू हार घालून काय मिरवतोस इकडे? तो हार काढून दे त्याला. तो नवरा मुलगा आहे ना त्याला. तू कशाला हार घालतोस? तुला जर हार घालून फिरायची एवढी हौस असेल तर घेऊन ये एखादी मुलगी. हा लावून देतो तुझं लग्न. मी काय बसलोच आहे इथे सह्या करून घ्यायला. तुमचा गोंधळ होतोय काका. काय गोंधळ आहे? माझं लग्न आहे. हा साक्षीदार आहे माझ्या लग्नासाठी. माझं लग्न मी नवरा मुलगा आहे. बघा ना कपडे बघा ना. ए कपड्याचं कौतुक मला नको सांगूस दाढीवाल्या. हे बघ इथे ज्याचं नाव आहे ना त्याच्याशी लग्न झालेलं आहे. माझंच नाव आहे. हे नाव काय आहे? हे काय आहे? शामराज. हा श्याम राजपूत ना. तुम्ही कोण? मी श्याम राजपूत. मग हे श्याम राजपूत यांचं लग्न यांच्याशी झालेलं आहे. सॉरी ती घाईत झालं ऍक्च्युली. तू कशाला मला पेढा भरवलास? तुझ्या पेढा भरवण्याच्या नादात सही चुकली माझी. चुकीच्या ठिकाणी केली मी सही. आणि अगं आता एक्साइटमेंट मध्ये सगळा गोंधळ झाला ना आपला. श्याम तुला नाही कळत? तू कुठे सही केलीयस बघ. अरे मी आता रिकामी जागा दिसली करून टाकली मी सही. तो म्हणत होता कुठे जेवायला जायचं त्या नादात केली सही. जेवण महत्वाचं आहे का? हे सही महत्वाची आहे ना. नाही, एक जेवण मिनिट एक मिनिट. ओ काका जेवण हा फॉर्म बदलून टाका ना. दुसरा द्या बॉ फॉर्म. काय तुमच्या डोळ्यात फुल पडलंय का? नाही काय झालं? असं काय बोलतोय? फॉर्म बदला काय? फॉर्म बदला. अहो शासकीय कागदपत्र आहेत ते असे बदलता येत नाही. त्याच्यावरती खाडाखोड करता येत नाही. हा मी करणार नाही. आज सगळ्यात कधी केलेली नाही खाडाखोड. खाडाखोड वगैरे बदलता येणार नाही. प्रोसिजर असते नाही का? आता नाही मी आता काहीच करू शकत नाही. नाही पण मी काय करायचं आता? तुम्ही दोघं थांबा जरा. काका आम्ही ना पटकन एक नवीन ऍप्लिकेशन देतो तुम्हाला. काय सांग? नाही असं कसं पटकन नवीन ऍप्लिकेशन होईल? इथे तुम्ही नोटीस दिली होती की नाही 3 महिने आधी? हा मग तसंच प्रोसिजरने जावं लागतं. आता नाही. आता मग प्रॉब्लेम आहे. आता एकच पर्याय आहे. ह्या मुलीचा यांच्याशी डिवोर्स झाल्यानंतरच तुम्हाला लग्न करता येईल. हो माझ्या आधीच एक लग्न झालेलं आहे पण. बघा वर्षभर तुम्हाला हिला नांदवावी लागेल तुमच्याकडे. हा वर्षभरानंतर नाही का डिवोर्ससाठी तुम्ही केस फाईल करा. मग समुपदेशक येतील. मग समुपदेशन करतील आणि मग 6 महिन्याचा अवधी देतील. त्यानंतर मग तुम्हाला डिवोर्स मिळेल. तुम्ही डिवोर्स दिलात की तुम्ही परत हिला घेऊन या इथे. मी बसलेलोच आहे इथे आहे ना. हा मात्र त्यावेळेस सही करतानाची वेळ आणि पेढे खाण्याची वेळ ह्या वेगवेगळ्या ठेवा वेळा. त्या चुकवू नका. नाहीतर काय व्हायचं 1.5 वर्षानंतर हेच पेढे घेऊन यायचे. नाही हो नाही काय नाही. तुमचं स्वतःवर काय एवढा अविश्वास दाखवताय तुम्ही? म्हणजे हा सज्जनपणा आहे का अविश्वास आहे? नाही सज्जनपणाचे नाव. घरी माझी बायको आहे ना. साम मला कळतंय तुझं म्हणणं. काका तुम्ही ऐकून घ्या. हे 1.5 वर्ष कसे एकत्र राहू शकतात? तेवढा वेळ मी काय करायचं? बघ संयम असेल तर राहा एकटा.
नाहीतर मग काय बऱ्याच मुली आहेत जगामध्ये, एखादी वधू शोध आणि करून हो मोकळा घेऊन ये तिला. मी काय आहे इथेच बसलेलो. नाही ना काका, पण मला हिच्याशीच लग्न करायचं आहे. माझं प्रेम आहे हिच्यावर. मला संयम. इकडे वेडा आहेस का तू? काय इतका वेळ संयम पाळणार आहेस तू? म्हणजे? बघ ते बरोबर बोलतात, तू शोध दुसरी मुलगी. हे बघ बाबा, माझं ठरलेलं होतं, मला लग्न करायचं होतं. अगं पण मी महत्वाचा नाहीये का त्या लग्नात? हे वेड्या, तू महत्वाचं आहेस ना. पण आता माझं यांच्याशी लग्न झालंय ना. मी खुश आहे यांच्या बरोबर, मी खुश आहे. वहिनी पाया काय पडताय हो तुम्ही? वहिनी, मग तुम्ही मला प्लीज वहिनी बोलू नका. हे बघा श्याम भाऊ, आता तुम्हीच माझ्या सौभाग्याचं बेणं आहात. बेनं म्हणून राहिली रे मला. नाही नाही, बेनं नसतं होते हे, लेणं असतं. लेणं देणं तुम्ही माझ्या गाड्यात पडू नका. हो काका ऐका ना, माझे ऑलरेडी लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे ना. हो असू दे ना, ठेवा ना. असतात माणसांचे 2-2 अकाउंट. एक करंट आहे, एक सेव्हिंग असतं. नाही नाही, माझा सिव्हिल स्कोर संसाराच्या तो एकदम डाऊन होऊन जाईल. असं आहे का? हा बापरे बाप. काका तुम्ही ना खूप पर्सनल बोलताय. हो का? मुद्दा वेगळा आहे ना आपला. मी एकटा राहणार आणि वर्षभर हे दोघं एकत्र राहणार. मला चालेल. मला नाही चालणार. मला पण नाही चालणार. मला चालेल. माझ्या बायकोला नाही चालणार. पण मला चालेल. मला नाही चालणार. मला नाही चालणार. मला चालेल. माझ्या बायकोला नाही चालणार. हो पण मला चालेल. ए जा. काय तुम्ही म्हणालात ना ए या, पण मी म्हटलं ए जा. ते ये जा चालू राहिलेली बरी ना आपली. काय उलट बोलायची स्पर्धा लागलेली आहे का? नाही, आपलं सुचलं म्हणून टाकला. एक मिनिट. माझा गोंधळ होतोय. हा माझा नाही होत आहे. पण माझा होतोय. माझाही नाही होत आहे. माझा होतोय. पण माझा नाही होत आहे. माझा होतोय. माझा नाही होत आहे. माझा होतोय. पण माझं नाही होत आहे. ए जा. परत का बरं? काय मगाशी वाजला होता, मग आता परत टाकून बघितलं. अरे माझ्या पुरतं बोला ना तुम्ही. सांभाळ, मला कळलंय. तू थांब जरा, हे खूपच पर्सनल होत चाललंय. एक मिनिट थांब काका. थोडा ना तांत्रिक दृष्ट्या वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. अच्छा, वेगळा हा, करायचा. सगळे गोंधळून चालणार नाही. खूप गोंधळ होतोय आपला. बर. ऐका, या दोघांचं लग्न झालंय. हा, पण ते कागदोपत्री झालंय. बरोबर. म्हणजे त्यांनी एकत्रच राहिलं पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे आता यांचं लग्न झालंय. श्याम, तू उद्या डिवोर्स फाईल कर हिच्या बरोबर. बरोबर. तू तुझ्या घरीच राहा. वर्षभर ही माझ्या घरी राहील. आणि त्याच्यानंतर वर्षभराने तुमचा डिवोर्स होईल. मग आम्ही दोघं परत इथे येऊ. आता आलो तसे. तुम्ही काय इथेच बसलेले असणार सहा घ्यायला. हो, हा काय आहेच मी. त्याच्यानंतर मग आम्ही पेढे खाण्याची वेळ आणि सही करण्याची वेळ वेगळी ठेवू. आणि मग मी सही करेन, मग आमचं लग्न होईल. उत्तम. हा पर्याय चांगला आहे. उत्तम आहे. यस शिवाली. निमिष, नाही होऊ शकत असं. का म्हणजे लोक काय म्हणतील? मी लग्न एका बरोबर केलं आणि राहते दुसऱ्या पुरुषाबरोबर. अरे तू होईल समाजात माझी. तू ऐक, तू माझ्याकडे राहा, माझ्या बरोबर राहा. अरे तुमचं काय आहे मध्ये? नाही. तुम्ही कशाला मध्ये घुसताय? बापाच्या मायने सांगतोय, मला कन्यादान माझं करणं राहून गेलंय. मग दुसऱ्या मुलीसोबत करा ना तुम्ही. इथे ऑलरेडी 2 पुरुष आहेत ना. नाही हो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? का स्वतःवर एवढा अविश्वास दाखवताय तुम्ही? ते म्हणतायत पुरुष आहेत तर घ्या ना मानून. नाही त्याच्यासाठी नाही, म्हणजे मला याच्यात अडकवू नका असं म्हणणं आहे बुवा माझं. श्याम भाऊ प्लीज असं करू नका, मला लाथाडू नका. हे बघा, आता तुम्हीच माझ्या सौभाग्याचं लोणी आहात. हिचा हाच प्रॉब्लेम आहे. ही कधी बेनं म्हणते, कधी लोणी म्हणते. मुळात आहे ना, तुम्ही काय म्हणाल पाहिजे माहितीये का? श्यामराव, तुम्ही माझ्या सौभाग्याचे लेणं आहात. काय? अरे हे काय बोलून राहिलो मी? नाही. एक काम करा, काहीतरी उपाय सुचवा बा. उपाय आहे. उपाय आहे. डिवोर्स नाही, हे नाही. तुम्ही मरा. कनबाईना हा काय उपाय आहे? नाही, तुम्ही मेलात की प्रश्नच संपला ना. म्हणजे ह्या विधवा झाल्या की मग ही बाई कोणाशी लग्न करायला मोकळी आहे. पण त्याच्यासाठी का मी मरून जाऊ का? अच्छा, नको. नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही मरा. मी का मरायचंय? बघा, माझं स्वप्न होतं, मला लग्न करायचं होतं. मी लग्न केलंय आणि आता मी श्याम भाऊंसोबत सुखाचा संसार मांडणार आहे. नका, माझ्यासोबत नका. आणि कमीत कमी आहे ना, संसार हा शब्द वापरताना तरी श्यामभाऊ नका म्हणू मला. मुळात आहे ना, तुम्ही कसं बोललं पाहिजे? श्यामराव, आता आपण सुखाचा संसार करू बा. अरे मी काय बोलतोय? नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही असा उपाय सुचवा बा काका, की आम्ही सगळे जिवंत पण राहिलो पाहिजे आणि प्रॉब्लेम पण सुचला पाहिजे. असा उपाय सुचवा तुम्ही. अच्छा, असा आहे का उपाय? असा उपाय. उजवा पाय आधी. उपाय
उपाय आयडिया आहे. काय? तुम्ही डिवोर्स फाईल करताना स्ट्रॉंग कारण द्यावं लागेल. पटकन तुम्हाला डिवोर्स मिळेल. पण काय काय? असं सांगा की हिचं परपुरुषाशी कोणावर तरी लफडं आहे, अनैतिक संबंध आहेत असं सांगा कारण. हो, डिवोर्स मिळवण्यासाठी माझ्या बायकोला कशाला बदनाम करताय तुम्ही? पत्थर सी बदनाम हूँ साहब अपने ही शहर में, आईना कहीं भी टूटे नाम मेरा ही आता है. सनकन वाजवीन ना कानाखाली. सगळी नौटंकी बाहेर येईल तुझी. सही करताना पेढे भरवायचे तुला. काचा फोडतेस आता इथे चालून. गोंधळ घालू नको अजून तू. एक तर तुझ्यामुळे झाला सगळा गोंधळ. माझ्यामुळे झालाय ना. मेरी वजह से हुआ है ना. हिंदी बोललीस तर अजून मारीन मी तुला. माझ्यामुळे झालाय ना. मी भोगायला तयार आहे. मी करेन यांच्या बरोबर संसार. श्याम भाऊ पाया पडते. नाही तुम्ही श्याम भाऊ, तुम्ही आणि मी एकत्र राहूया का? नाही एकत्र नाही राहूया ना आपण. माझी बायको आहे ना. नाही ओ काहीतरी करा ना. काहीतरी उपाय सांगा तुम्ही. चांगला उपाय सांगा ना. चांगला उपाय. हा आता अचानक नाही का माझ्या डोक्यात ना 5-6 चांगले उपाय रुंजी घालू लागलेले आहेत. सांगा. म्हणजे कसं करा माहितीये, तुम्ही दोघं एकत्र राहा. मी आणि हा एकत्र राहतो. नको हा पर्याय नाही. बरं मग ठीक आहे. मग तुमची बायको आणि ही त्या दोघींना एकत्र ठेवा. आपण तिघं एकत्र राहूया. हा नको, हाही पर्याय नको. बरं ठीक आहे. हा तुमची बायको आहे नाही का? मग तुम्ही तिघे एकत्र राहा. ती आणि मी राहतो. काय बोलून राहिले तुम्ही? माझ्या बायको सोबत राहता का तुम्ही? बापाच्या मायाने सांगतो, मला कन्यादानाचं पुण्य मिळवायचं. अरे पण मुळात तुम्हाला घुसायचंच कशाला आहे आमच्या तिघांमध्ये? आमच्या तिघांचाच प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही कशाला येत आहे? एक काम करा, तुम्ही तुमच्या घरी राहा, मी माझ्या घरी राहतो. ही हिच्या घरी राहील, तुम्ही तुमच्या घरी राहा. हे स्किट झालंच नाही असं समजूया आपण. अरे अजिबात गोंधळ घालू नका आता. मी गप बस. उपाय आहे उपाय. थांब, अगं मुलीसारखं कन्यादान करणार होतो मी. तुझं काय अंगावर काय येते? बस इकडे बस. काय सांग उपाय. उपाय सांगा. आहे एक उपाय आहे, पण सहसा मी तो कोणाला सांगत नाही. आम्हाला सांगा ना. खर्चिक आहे उपाय म्हणून सांग. एक काम करा, इथून बाहेर जा. तिथे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्या. बाजूला लेखनिक बसलेला असेल, त्याच्याकडून मी सांगलेलं मजकूर त्याच्यावरती लिहून घ्या. त्या मजकुरामध्ये असं लिहायचं की इथे तुम्ही आल्यानंतर अनवधानाने साक्षीदाराच्या जागी वराचं नाव लिहिलं गेलं आणि वराच्या जागी साक्षीदाराचं नाव लिहिलं गेलेलं आहे. पण ह्या सगळ्या चुका अनवधानाने झालेल्या आहेत. तर त्यासाठी आम्ही हे एफिडेविट बनवत आहोत. हे एफिडेविट बनवून आणा. 100 रुपये लागतील स्टॅम्प पेपरचे आणि 50 रुपये त्या लेखनिकचे. 150 रुपये लागतील. खाली आहे तुम्ही. काय आलं? खाली आहे. काय आलं? काय करतो? इतक्या वेळपासून हा उपाय का नाही सांगितला तुम्ही? नाही भाऊ, तुमचे 150 रुपये वाचतील म्हणून मी प्रयत्न करत होतो. हे कपडे 1,500चे आहेत. 150 रुपये नसतील याच्या खिशामध्ये? मला काय माहिती ते. आणि काय 150 रुपये वाचावे म्हणून आम्हाला मारून टाकायचे उपाय सांगत होता तू? हा म्हणजे सोपा उपाय होता ना तो, पटकन. मग मी पण आता एक सोपा उपाय सांगतो. काय? डेथ सर्टिफिकेट कुठे बनवावं लागतं बुवा? का कोणाचं बनवायचंय? तुमचं बनवावं लागेल. माझं कशाला बनवतोय? कारण आम्ही आता तुम्हाला मारून टाकणार. ऐका. हिलेरियस परफॉर्मन्स. मला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की हास्य जत्रेच्या दुसऱ्या पर्वामध्ये जेव्हा महेश कोठारे सर जज होते तेव्हा त्यांनी हा कॉन्सेप्ट शेअर केला होता. त्यांच्या मित्राच्या बाबतीत ही घटना घडली होती की साक्षीदाराच्या ठिकाणी वराचं नाव आणि वराच्या ठिकाणी साक्षीदाराचं नाव. तर तेव्हा त्यांनी सांगितलेला हा किस्सा आज आपण या रंगमंचावर सादर केला इतक्या दिवसांनंतर. तर मला असं वाटतं की कॉन्सेप्टसाठी आपण महेश कोठारे सरांना धन्यवाद दिले पाहिजेत. पण मस्त, तुम्ही खूप सुंदररित्या सादर केलात. झकास. सई, फार सुंदर सादरीकरण, मजा आली. शिवाली, तू खूप सुंदर दिसतेस आज. प्लीज आईला घरी गेल्यावर दृष्ट काढायला सांग. फारच मस्त झालं. भूषण, असा लॉयर मला एकदा भेटायचंच आहे. अशा लॉयरला. निमिष, मस्त. नवरदेव म्हणून तुझं ते टायमिंग खूप होतं कानाखालीचं. सन्नकन फार अप्रतिम टायमिंग होतं. श्यामदादा, फार मस्त, मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केला आणि असे किस्से घडून आहेत बाबा कोणाबरोबर. जनरली सुखाने संसार व्हावा सगळ्यांचा. मस्त आलं, मजा आली. प्रसादा, वा, मजा आली. उत्तम कॉन्सेप्ट होती. आणि जसं म्हणलीस तू तसं की महेश सरांना याचं क्रेडिट आपण द्यायला हवं.
निमिष, आज तू वर होतास म्हणून एक स्टेप वर आलास का एक स्टेप वर आलास म्हणून तू आज वर झालास? क्या बात है. कसंही का होईना पण इथपर्यंत पोहोचलं तुझं घोडं एकदाच. छान, मजा आली. उत्तम होतं टायमिंग. कॅरेक्टर नेहमीच तू उत्तम करतोस. भूषण, श्याम, तुम्ही दोघंही फार गोड दिसताय. घरी नाही सॉरी, हे वाक्य हिचं होतं. शिवाली, तू फार गोड दिसतेस आणि फार मस्त केलंस तू. मुळात पहिल्यांदा जेव्हा तू म्हणालीस हो चालेल मला याच्याशी, तेव्हा आम्ही संपलो होतो. म्हणजे हा इतका बाउन्सर होता की तो फार फॅन्टॅस्टिकली रिसीव्ह केला आम्ही. श्याम्या मस्त, भूषण फॅन्टॅस्टिक. तुझं शब्दांवरचं प्रभुत्व, तुझं स्लॅपस्टिक, सगळंच तू जेव्हा थोडं थोडं वापरून एखादं कॅरेक्टर करतोस तेव्हा फार मजा येते. पण तरी ऑल सेड अँड डन, पद्या इज पद्या. मजा आली. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.